नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपला विषय आहे ज्योतिषामध्ये सर्वप्रचलित सर्वांच्या मनामध्ये तो काय आहे हे पाहण्याची कुतूहल असणारा योग म्हणजे कालसर्प योग. ह्याबद्दल अनेक मतांतर आहेत. काही लोक हे बरोबर आहे, काही लोक ते बरोबर आहे असं म्हणत असतील, पण नेमकं काय आहे हे बघण्याचा आपला प्रयोग आहे. आता ह्यात नेमकं काय आहे म्हणजे काय, तर कालसर्प हा शब्द जो आहे हा एक नाही, हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. म्हणजे प्रत्येक घरामध्ये बहुतेक शांती केली जाते आणि मग त्या शांतीमध्ये जे नवग्रह मांडले जातात त्या नवग्रहांमध्ये काही जे नवग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहाला एक अधिदेवता आणि प्रत्याधिदेवता, म्हणजे उजवा हात डावा हात, प्रत्येक जसे पुढाऱ्याला नेत्याला असतात तसे उजवा हात प्रत्येक आईला बघा, एक उजवा हात डावा हात, एक मुलगी असते एक मुलगा असतो, काही कामं मुलाला सांगायची काही कामं मुलीला सांगायची, सेम सिस्टीम सगळ्या घरामध्ये आहे प्रकार. हा जर प्रकार बघितला तर असं लक्षात येईल की ह्या नवग्रह रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे नवग्रह आहेत. आता या नवग्रहामध्ये रवी रुद्र आणि अग्नी हे आधी आणि प्रत्यादी, म्हणजे उजवा हात डावा हात, चंद्र उमा आप, मंगळ स्कंद भूमी, बुध पुरुष विष्णू, गुरु ब्रह्मा इंद्र, शुक्र इंद्र आणि इंद्राग्नी, शनी यम आणि प्रजापती आणि राहू या घटकाचे आधी काल आणि प्रत्यादी सर्प असे देवता येतात. म्हणजे कालसर्प हा शब्द जो आहे तो राहू या मानलेल्या ग्रहाचे किंवा देवतेचे उजवा आणि डावा हात असे आहेत. मग हे दोन्ही मिळून का? होय, राहू घेतला की त्याला उजवा डावा दोन्ही आलंच. मग प्रश्न असा येतो की हा राहू हा काय करतो, तर हा मांडलेला जरी ग्रह असला, पृथ्वीच्या उपग्रह जो आहे तो चंद्र, हा पृथ्वीची जी परिवलन गती आहे सूर्याभोवती तिचा आपण एक काल्पनिक अक्ष काढला तर त्या चंद्राचा त्या पृथ्वीभोवती फिरण्याचा जो काल्पनिक अक्ष आहे त्या दोन्हीला एकमेकाला छेदतात कुठं त्या रेषा, त्याला एकाला राहू आणि एकाला केतू म्हणतो. हे मान्य आहे, काल्पनिक आहे. जरी हे काल्पनिक असलं तरी ह्या काल्पनिकतेमध्ये एक मोठा भाग आहे. तो म्हणजे कुठला, तर राहू हा सर्प आणि केतू हे शेपूट असं मानून एक संकल्पना मांडलेली आहे. पण ती खरी आहे का? हो. 11 ते 12,000 वर्षापूर्वी जे महाभारताचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये कौरव हरले, पांडवांनी राज्य केलं. पांडवांचा जो राज्य चालवण्याचा प्रकार होता त्यात सगळे पांडव संपले आणि त्यानंतर मग परीक्षित नावाचा राजा हा या सर्वाचा सार्वभौम राजा झाला आणि ह्यानं जे राज्य चालवलं ते अतिशय सुंदर रामराज्य चालवलं असं आपल्याला इतिहास सांगतो. त्यानंतर त्या परीक्षिताच्या हातून एक मोठी चूक घडली आणि त्या परीक्षितानं एका अरण्यात गेल्यानंतर एका ऋषींच्या गळ्यात एक म्हणजे क्रोधानं त्याला काही विचारलं गेलं नाही म्हणून सर्प टाकला आणि त्या ऋषींच्या मुलानं, शृंगी ऋषींच्या मुलानं एक शाप दिला की तुमचा 7 दिवसात तक्षक तुम्हाला दंश करेल आणि तुमचा मृत्यू होईल. आता मला सांगा, तक्षकाने 7 दिवसात दंश करावा असा शाप दिल्यानंतर तक्षक त्याला शोधत येणार आणि त्यांचा मृत्यू होणार. साधी गोष्ट आहे. म्हणजे 7 दिवसात आपल्याला तक्षक मारणार आहे ही जी भीती आहे ही इतकी अनाकलनीय आहे की माणसाचं जगणं सगळं हराम करते. त्याला ध्यानी मनी स्वप्नी सारखा मृत्यू दिसतो. म्हणून याला कालसर्प योग असा शब्द वापरला आहे. काळ हा जो भाग आहे तो आपल्याला प्रत्येक गोष्टीची भीती निर्माण करणारा, फोबिया ज्याला म्हणतात. मग मानसशास्त्र असं सांगतं की तुमचं सगळं जगणं जे आहे ते भीतीपोटी आहे. तुम्ही विमा का उतरवता, गाडीचा विमा का उतरवता, खिशात लायसन का ठेवता, पोलिसाची भीती. बाकी काय आहे? आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो बघा. अटक होईल, आपण काहीतरी गुन्हा केला आहे म्हणून धावाधाव करून अटकपूर्व जामीन. काय हा प्रकार? काळ. हा काळ तुम्हाला बसू देत नाही आहे. काळ तुम्हाला बसू देत नाही. काहीतरी चोरी करून चोरीचं काहीतरी सामान आणलं तर ते कुठं लपवू आणि कुठं नको कोणाला दिसू नये यासाठी आपली धावाधाव. भ्रष्टाचार केला, पैसे कुठून आणले, चोरून काहीतरी घोळ केला तर तो कसा मिटवता येईल, डोक्यात एकच किडा
की आता मला ह्यातून कसं काय बाहेर पडता येईल, ह्यासाठी मी अजून काय करायला पाहिजे. मग एक चूक झाकासाठी अजून 4 चुका, 4 चुका झाकासाठी 40 चुका, 40 चुका झाकासाठी 400 चुका, यातच माणूस मरायला लागलाय. हा काळ तुमच्या मागे लागलाय म्हणायचं. आणि मग काळ हा सर्परूपानं असतो. म्हणजे काय, सततपणे आपण कुठून जर जात असो एखाद्या अडचणीतून, शेतातून किंवा कुठं, तर आपल्याला कधीतरी बस की दर्शन देतो का आणि सावतो काय, ही आपल्याला सततपणे भीती असते, दक्ष ठेवतो. म्हणून हा कालसर्पयोग. कुठेही आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होईल काय, आणि आपल्याला अडचणीत येईल काय, आणि आपल्याला मृत्यू होईल काय, आणि मरावं लागेल काय, हा भीतीचा कणा सारखा त्या माणसाला त्रास देतो. म्हणून त्याला कालसर्पयोग असं म्हणतात. मग आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला ह्याला तोंड द्यावं लागतं. प्रत्येक व्यक्तीला. का, तर तो ह्या सगळ्या गोष्टी अनाकलनीयपणे करत असतो, काहीही होत नाही बिनदिक्कतपणे. आणि मग निश्चितपणे एक गोष्ट खरी असते, ती म्हणजे कोणती, आपण इथलं न्यायालय मॅनेज केलं, सगळं मॅनेज केलं. ही माणसं आहेत सगळी, ही सगळी जनावरं खादीवर पोचलेली आहेत. 4 पैसे टाकले की सगळ्या यंत्रणा आपल्या, तुकडा टाकल्यानंतर कुत्रं कसं चाटतं तशा याचा आहेत. पण वैश्विक न्यायालय, जे काही विश्वाचं न्यायालय आहे, ते न्यायालय तुम्हाला माफ करत नाही, हे 100% खरं आहे. तिथं मात्र तुमचा काय वशिला, पैसा, श्रीमंती, लहान मोठेपणा काही चालत नाही. तिथं तुमचं पाप पुण्यच तुम्हाला कामाला येतं. मग एवढं जर असेल तर आपल्याला माहिती असतं आपण काय केलं हे, म्हणून आपण त्यामागे लागतो. मग आता जर विचार केला तर हे संपात बिंदू जो राहू आहे, ह्याचा काल आणि सर्प ह्या 2 आधी आणि प्रत्याधी, उजवा हात डावा हात, ह्या 2 देवता आहेत. मग आता मला सांगा, ह्या शापित कुंडल्या वगैरे हा प्रकार काय असतो, तो हात असतो. मग आपण विचार करतो की हा काय आहे, हा कसा बघायचा. तर आपल्या पत्रिकेमध्ये बघून आपल्याला तुम्हाला कालसर्प योग आहे असं सांगितलं जातं. आता बघूया हा कालसर्प योग म्हणजे काय. तर तुमची जी पत्रिका असते, ही कुंडली, जर या कुंडलीचे समान ही लग्न कुंडली आहे, आपण सरळ असे 2 भाग केले, म्हणजे हा एक कर्ण असा मध्ये घेतला, तर जे एकूण 12 ग्रह त्यामध्ये 12 चौकोन दिसतात. त्यामधले 6 चौकोन एका बाजूला आणि 6 चौकोन म्हणजे 6 ग्रह आणि उरलेले 6 ग्रह एका बाजूला, असे भाग येतात त्याच्यामध्ये. आता इथं बघा, 1 2 3 4 5 आणि 6, हे 6 भाग या रेषेच्या वरच्या बाजूला आहेत, आणि खालच्या बाजूला 1 2 3 4 5 6 भाग एका बाजूला आहेत. म्हणजे अर्धा भाग इकडे आणि अर्धा भाग इकडे असं जर असेल, तर राहू किंवा केतू दोन्ही असत नाहीत, कारण 180 अंशावर असतात ते. शक्यतो राहू हा वरच्या बाजूला आहे आणि मध्ये रेषा आहे, आणि उरलेले सर्व ग्रह एका बाजूला असतील, तर त्याला कालसर्पयोगाची कुंडली असं म्हटलं जातं. का, त्याचं कारण पण तसं आहे. तुम्हाला हे जे समजा इथून रेषा गेली असेल आणि एका बाजूला या 1 2 3 4 5 6 घरामध्ये राहू आहे आणि बाकी सगळे ग्रह एका बाजूला आहेत, असं जेव्हा दिसतं, तेव्हा ज्या भागामध्ये फक्त राहू आहे त्या भागातले हे 6 जे घटक दिसतात, त्यातली कुठलीही फळं मिळताना दिसत नाहीत आपल्याला. म्हणून त्याला त्यांनी राहूमुळे झालेला कालसर्पयोग म्हटलंय. मग काही वेळेला हे असं उलटं असतं, त्याला उलटं असू शकेल. म्हणजे हा राहू खालच्या बाजूला आणि उरलेले ग्रहवर इथं बघा, उरलेले सर्व ग्रह यात आहेत आणि राहू ह्या रेषेच्या खाली असेल. म्हणजे ही रेषा या टोकापासून या टोकाला जोडली, राहू किंवा केतू एका बाजूला आणि उरलेले सर्व ग्रह एका बाजूला, असं असलं तरी सुद्धा याला कालसर्पयोग असं म्हटलं जातं. त्यानंतर आता ही रेषा अशी न मारता अशी सुद्धा मारता येते. म्हणजे काय, आपल्या लक्षात येईल, ही रेषा जशी या बाजून याकडे येऊ शकते, तशी ही इकडून इकडं पण जाऊ शकते. इथं बघा, या टोकासून या टोकाला गेली तर हा राहू किंवा केतू एका बाजूला आणि उरलेले सर्व ग्रह एका बाजूला, असं असलं तरी त्या पत्रिकेला आपण कालसर्पयोग असं म्हणतो. किंवा इथं उरलेले सर्व ग्रह वरच्या भागात आहेत आणि राहू आणि केतू खालच्या भागात आहेत, असं असलं तरी सुद्धा ती पत्रिका कालसर्पयोगाची ठरते. आता प्रश्न असा आला की ह्या पत्रिकेमध्ये हे जे रेषा आहे, इथून एका भागात म्हणजे जे 6 घटक आहेत त्याची आपल्याला फळं मिळताना दिसत नाहीत. म्हणजे आपण पात्र असूनही आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही, तर मात्र आपला काय होतं, राग वाढतो. मलाच असं का, माझ्या बाबतीत असं का, काय अडचण आहे. अरे काय अडचण आहे, तुझ्या कर्मच तसं आहे की तुझ्या पत्रिकेत त्या गोष्टी तुला मिळणार नाहीत. आलं लक्षामध्ये. मग असं जर असेल तर आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात.
पण आपण स्वतःला समजून घ्यायलाच आयुष्यामध्ये कमी पडतो. की इतरांना समजून घ्यायचं ह्या आयुष्यात नव्हे, पुढच्या 5-7 आयुष्यात सोडाच. त्यामुळे ह्या गोष्टी विचार करून घेतल्या पाहिजेत. म्हणजे काय, तर आपण काय करतो, आपल्याला काय बरोबर आहे का, आपलं काय चुकतं का, आणि आपल्याला हे का भोगावं लागलं, तर ह्याची अनेक कारणं त्यांनी दिलेली आहेत. आपण प्रत्येक कारणांचा देखील नंतर नंतर विचार करणार आहोत. पण आता प्रश्न असा आहे की हा जो कालसर्पयोग सांगितलेला आहे, ह्यामध्ये आपण काय, आपल्याला काय अडचणी येतात त्या घेऊन आपण ज्योतिषाकडे जातो. आणि मग ज्योतिषी आपल्याला त्या कालसर्पयोगावरून काय, कोणता कालसर्पयोग आहे असं सांगतो. आता प्रत्येकाची पत्रिका वेगळी असते. बघा, सर्वांसाठी एकच माप आहे आणि सर्वांना एकाच मापानं काय केलं तर त्याची फळं मिळणार नाहीत. याचं कारण पण तितकंच महत्त्वाचं आहे. याचं कारण असं की एकूण 12 राशी, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, ह्या प्रत्येक राशीचा स्वामी वेगळा. त्यानंतर सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, प्रत्येक राशीचा स्वामी वेगळा, प्रत्येक राशीचं तत्व वेगळं. त्यानंतर उरलेल्या 4 राशी धनु, मकर, कुंभ आणि मीन, ह्या प्रत्येक राशीचा स्वामी वेगळा, राशीच्या राशी स्वामी वेगळे, राशीची आपली चंद्रकुंडली वेगळी आणि लग्न कुंडली वेगळी. आता एकाच वेळी गृहीत धरा की एक मेष राशीची कुंडली आपल्या पुढे आहे, तर ती 12 प्रकारे मांडली जाणार आहे. मेष रास आहे, कुंडली मेष रास दाखवते, म्हणजे चंद्र 1 या आकड्यामध्ये आहे. पण त्या व्यक्तीची लग्न कुंडली ही मेष लग्नाची असू शकते, वृषभ लग्नाची असू शकते, मिथुन लग्नाची असू शकते, कर्क लग्नाची, सिंह लग्नाची, कन्या लग्नाची, तूळ लग्नाची, वृश्चिक लग्नाची, धनु लग्नाची, मकर लग्नाची, कुंभ लग्नाची किंवा मीन लग्नाची. म्हणजे ह्यात परत 12 प्रकार आले. मग नेमकं कुठं आहे? आता बघा, जर एखादी कुंडली मेष राशीची आहे आणि त्याची लग्न कुंडली ही जी आहे ही कन्या लग्नाची आहे, तर ह्याच्यामध्येच काय झालं, बाकी मी ग्रह बघतच नाही, षडाष्टक सुरू झालं. स्वभाव आणि शरीर. स्वभाव म्हणतंय मला एखादी गोष्ट नको आहे, शरीर म्हणतंय तुला खायलाच पाहिजे. मला बाहेरचं अजिबात आवडत नाही, पण पर्यायानं मी एस टी ड्रायव्हर आहे, रोज मला कुठं ना कुठं वडापाव मिसळ त्याशिवाय चालायला जमणारच नाही. आता मला सांगा, माझं मन आणि शरीर यांच्यामध्ये कालसर्पयोग आहे, काय 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 षडाष्टक योग आहे, मला काय पर्याय नाही, मनाला आवडत नाही पण खायलाच पाहिजे. अशी जर परिस्थिती आली असेल तर मला त्याच्यावर मात करून जगावं लागतं. म्हणजे स्वभावाला जे पटत नाही ते शरीराला पटतं. काही वेळेला शरीराला पटत असतं पण स्वभावाला पटत नसतं. हा जर प्रकार बघितला तर इथं सुद्धा आपल्याला हा काळ हा माफ करत नाही, त्यामुळं आपण अडचणीत येतो. आणि मग ह्या कुंडल्या बघितल्यानंतर तुमचं काय चुकलं किंवा तुम्हाला काय गमवावं लागलं आणि तुम्हाला काय प्रमाणापेक्षा जास्त मिळालं ते पण अडचणीचं आहे. एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त मिळाली त्याची पण किंमत नाही आहे. ज्या माणसाला शिक्षण मिळालं नाही पण तुला भरपूर शिक्षण मिळालं, काय शिकून उपयोग आहे असा तो माणूस म्हणताना दिसतो. एखाद्याला उत्तम चांगलं आरोग्य लाभलं, कधीही गोळी औषध काय नाही, उत्तम छान दणदणीत धष्टपुष्ट शरीर लाभलं, तो म्हणतो काय उपयोगाचा आहे. म्हणजे आपल्याला चांगली गोष्ट भरपूर मिळाली, भरपूर पाऊस पडला तरी ओला दुष्काळ जाहीर करा म्हणणारी ही प्रकार. पाऊसच नाही पडला तर आमचं काय सगळं गेलं बघा. मग तुम्हाला किती पाऊस पाहिजे, आता तुम्ही लेटरनं मोजून घेणार होता का, आपल्याला समाधान नाही आहे. मग हा जर प्रकार बघितला तर लक्षात येतं आपल्याकडे की आपल्याला ह्यातलं काय मिळालं आणि काय गावं असलं. पण दुर्दैव असं माणसाचं, मानसशास्त्र असं म्हणतं की कोणतीही गोष्ट मिळाली तर आपल्याला मिळालेल्या गोष्टीबाबत कधीही आनंद, समाधान, विश्वास, मिळालेल्या गोष्टी ज्या आहेत त्या छान फुलवून मी त्यात आनंदानं जगू शकतो अशी आपली प्रवृत्ती किंवा संस्कार नाहीत. त्यामुळं मग आपण जे मिळालं नाही त्याच्या मागे धावतो आणि त्याच्या मागे धावल्यामुळे आपले प्रॉब्लेम तयार होतात. जे मिळालं ते कुजत राहतं आणि जे मिळालं नाही त्यासाठी आपण कुजत राहतो आणि मग आपल्या आयुष्याची धुळदाण व्हायला फार वेळ लागत नाही. म्हणून तुमच्या वृत्तीमध्ये जर बदल व्हायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. मग ह्या गोष्टी कालसर्प या शब्दात कुठून आल्या? ज्यावेळी तुम्हाला 7 दिवसात तक्षक म्हणजे तो नाग हा दंश पावेल किंवा दंश करेल आणि तुमचा मृत्यू होईल असा शृंगी ऋषीच्या मुलानं शाप दिला. आता 7 दिवस किंवा 8-10 दिवस 15 दिवस काहीतरी असेल, त्याच्यात जायचं नाही. काही थोड्या दिवसामध्ये, आता थोड्या दिवसात माझा मृत्यू होणार हे कळल्यानंतर माणसामध्ये बदल होतो. एखाद्याला डॉक्टरांनी सांगितलं काय नाही
तुम्हाला अमका एक रोग झाला आणि फार तर तुम्ही महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही. तर बघा त्याच्या वृत्तीत बदल होतो, त्याच्या जगण्यात बदल होतो, सगळे शत्रू त्याला मित्र वाटायला लागतात, कुणी येईल त्याला हात जोडायला लागतो. आतापर्यंत प्रत्येकाला शिव्या देत होता, चप्पल काढत होता, काठी मारत होता आणि आता प्रत्येकाला हात जोडायला लागतो. काय राहिले आता, या की अरे हा जर प्रकार बघितला तर आपल्याला एकदा समजलं ना की आपलं फारसं राहिलेलं नाही आता प्रवास, तर आपल्यात बदल होतो. मग हेच भागवतात सांगितलेलं आहे. ज्या परीक्षित राजाला 7 दिवसात तुझा मृत्यू होणार म्हणून सांगितल्यानंतर तो घरातून बाहेर पडला, राजेपद सोडलं, आपलं संपूर्ण राज्य त्याचा मुलगा जनमे जे आहे त्याच्या हातात दिलं आणि हा घरातून बाहेर पडला, गेला गंगा तटावर. आणि त्याच्या सुदैवानं त्याचं सुकृत फळ चांगलं, खूप चांगलं आहे, खूप चांगलं, खूप लाखांमध्ये कोट्या दशकोट्यामध्ये एखाद्याच माणसाला हे सुकृत चांगलं मिळतं. श्रीकृष्णाच्या हातानं स्पर्श पाहून त्याचा जन्म झालेला आहे, त्याच्या आशीर्वादानं जन्म झाला आहे. आपल्याला हे एवढं भाग्य बघायला सुद्धा मिळणार नाही. आपलं नाव सुद्धा त्याचं ठेवत नाहीत, हे आपलं दुर्दैव असतं. तर ते जो परीक्षित आहे त्याचा मुळात जन्मच श्रीकृष्णाच्या कृपेने झालेला आहे. त्यामुळे त्याला तिथं व्यासांचा मुलगा शुकाचार्य भेटले आणि मग शुकाचार्यांनी त्याला एवढ्या राहिलेल्या दिवसामध्ये सुंदर जगायचं कसं आणि त्या धाडसानं ह्या सगळ्याला सामोरं जायचं कसं हे शिकवलं. त्यामुळे तो सामोरं गेला. आपलं पण आयुष्य किती आपल्याला माहीत नाही, पण निश्चितपणे संपणार आहे ह्याची गॅरंटी आहे. पण आपल्याला सुद्धा ते कसं सामोरं जायचं हे सांगितलेलं नाही, म्हणून भागवताची गरज आहे. म्हणून एकदा आयुष्यात ते वाचा, या आयुष्यात तर एकदा वाचा, एकदा आयुष्यात तर ऐका, मग तुम्हाला लक्षात येईल. मग आपल्याला ते न मिळाल्यामुळे आपण सैरभैर राहतो. जे मिळालंय त्याकडे प्रेम करत नाही, जे मिळालं नाही त्याच्या मागे लागतो आणि मग आपल्याला तेही मिळत नाही आणि मिळालेले सोडून देतो. हा जर प्रकार आपला असेल तर आपल्या कुंडलीतला कालसर्पयोग म्हणजे काय, मग त्या कुंडलीत कुठं कालसर्पयोग, कुठं राहू आहे याच्यावरून हे काल वेगळा. म्हणजे आता बघा, ह्यात जर मी बघितलं तर हा राहू कुठं आहे त्याच्यावरून हा ठरतो. म्हणजे काय, ह्या कुंडलीचे जर मी 2 समान भाग केले तर इकडची बाजू मला न मिळणारी असेल आणि इकडची बाजू मला डबल मिळणारी असेल, डबल मिळणारी असेल. मग बघा, तुम्हाला चपातीच नाही दिली आणि 4 वाट्या आमटी दिली तर तुमची पंचायत आहे. 4 चपात्या दिल्या आणि आमटीच दिली नाही तरी तुमची पंचायत आहे. सेम आयुष्यामध्ये अशा गोष्टी होतात. दोन्ही आम्हाला सगळं लागतं, सगळ्या गोष्टी पाहिजेत आम्हाला, पण नाही मिळणार दुर्दैवानं तुम्हाला. असं जर असेल तर हा कालसर्पयोग तुम्हाला काय सांगतो. मग ह्या कालसर्पयोगामध्ये तुमचं काय होतं बघा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अडतात आणि मग त्यासाठी तो धावत राहतो. मग त्या धावण्याच्या गोष्टींमध्ये काय काय अडचं त्याचं आपण तो विचार करणार आहोत. एक म्हणजे काय, तर तो म्हणतो की जीवनात प्रगती करण्यासाठी कष्टदायक मला संघर्ष करावा लागत आहे. प्रत्येकालाच तो करावा लागतो, पण ह्याला वाटतं मलाच करावा लागतो. दुसरा भाग असा आहे, स्वकीय म्हणजेच आपल्याच लोकांकडून आपला मानसिक छळ होतोय. आत्ता कोर्टातल्या केस बघितल्या तर सख्ख्या भावानं सख्ख्या भावावर घातलेली केस, ह्या करोडोनं आत्ता केसेस आहेत. ज्या जमिनीसाठी वडिलांनी त्याग करून वडापाव खाऊन उपाशी राहून त्या जमिनी टिकवल्या, त्यांच्यासाठी आज मारामारी आहे. त्यांनी त्याच वेळी त्या विकून खाऊन दारू पिऊन बायका करून संपवल्या असं तर अति आनंद झाला असता, काहीच नसतं त्याला, शहाणे झाले असते. पण आपल्याला तेवढी बुद्धी नाही आहे. आयुष्यात एका पाठोपाठ एक दुःख समोर येत राहतात. हे दुःख झालं की ते दुःख झालं की ते, म्हणजे सतत आपण सुटकातच असतो आणि मग आयुष्य सुटकात गेलं की काय असं वाटायला लागतं. हा सगळा मोठा धोका. मग त्याला पण आपण कालसर्पाचं नाव देतो. सर्व प्रकारचे प्रयत्न करून एखादे काम पूर्ण होत नाही. प्रयत्न केले, मग ते मुलीचं लग्न असेल, घर बांधायचं असेल, जागा घ्यायची असेल, सगळ्या मुलांच्या नोकरीचे प्रयत्न करायचे असतील, इतके पैसे दिले, इतका शिकलाय, अमकाय तमकाय, होत नाही हो, होत नाही. म्हणून आपली पोटतिडीक चालू आहे. सततपणे तोच विचार सारखा डोक्यात, तोच, त्यासाठीच ध्येय, ह्याला भेट त्याला भेट, हे कर ते कर, इथून पैसे काढ तिथून भर, ते काय करू, काही केलं काम होत नाही आहे. मग काय, काळसर्पयोग. जीवनात धनसंपत्तीवरून सतत संघर्ष करावा लागतो. माझंच धन आहे पण मला मिळत नाही, माझंच धन आहे पण मला मिळत नाही. शेती आमचीच आहे पण ज्यांना करायला दिली त्यानं ती शेती बळकावली आणि आता आम्ही कोर्टात 30-35 वर्ष झाली कोर्ट कचेरी चालू आहे. तो देत नाही आणि आम्ही मागतोय, आम्हाला मिळण्याची शक्यता नाही. घर स्वतःच आहे, आम्ही भाड्यानं राहतोय, भाड्यानं दिलं, ज्यांनी भाड्याने घेतलं त्यांनी बळकावलं. नागच हे नागच. लोकांच्या वारुळात जाऊन बिळात राहून राहणारा नाग कोण? वेगळा नाग नाही आहे आज आपल्याकडे, हाच तो नाग. मग ते घर असेल, जागा असेल, ते सोडा ना. पुढच्या वेळेला मी तोच नाग होऊन तुझ्या घरात येणार, लक्षात ठेवून. तोच तक्षक तुला चावणार आणि तुझा मृत्यू होणार. त्यात वेगळं विशेष काही नाही आहे.
स्वतः प्रामाणिक असून सतत इतरांच्या संशयाचे बळी ठरत राहिलेले अतिशय प्रामाणिक माणसं आहेत, पण सतत कोणाच्या ना कोणाच्या संशयाचे बळी ठरत राहिले आणि त्या बळीमुळे त्या माणसाला त्रास झाला. अशा माणसांना सुद्धा कालसर्पयोग म्हणतो आपण. मित्रांनी नातलं या लोकांनी विश्वासानं गळा कापला. किती लोकांचं झालंय विश्वासानं अतिशय पोटात शिरून खूप खूप महत्त्वाचं काम आहे असं म्हणून त्या माणसाला एखादी गोष्ट करायला लावली आणि मग त्याचा बळी गेला त्यामध्ये आणि त्याला विश्वासानं आत्महत्या करायला लावली. असं जर प्रकार बघितला तर आपण म्हणतो अक्षरशः काय झालं, हा कालसर्पयोग आहे. माझेच लोक आपल्याला काही व्यक्तींना खूप गुप्त शत्रू आहेत. तो काय करतो काय नाही, कुठं बसतो कुठं उठतो, हे सगळ्या लोकांचं लक्ष आणि सगळीकडे जातं ते. तो मला काहीच नाही, अरे माहिती कुठं गेलो ते सगळ्या गावभर कसं कळलं. तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात की आपल्याला फार मोठे गुप्त शत्रू असतात. कौटुंबिक जीवनातले ताणतणाव तर आज इतके प्रचंड झालेले आहेत की आपल्याला स्वास्थ्य कमी आणि ताणतणाव जास्त आहेत. ह्या ताणतणावामध्ये हे दशक जे आहे 2020 ते 2030 हे अक्षरशः मनोविकृतीचं दशक असणार आहे. रोज मुलांच्या आत्महत्या. काय सांगतात, तुम्हाला ताणतणावावर मात करायला शिकवली गेलेली नाही. ताणतणाव म्हणजे काही शिकवलं गेलेलं नाही आहे. ताण जे आपले येणारे आहेत त्याला थोपवायचं कसं हे पण शिकवले गेलेलं नाहीत. परिणामी आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला होत नाही. म्हणून त्या गोष्टी प्रथम शिकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जीवनात संघर्ष करावा लागतो. तर कुणाशी करायचा, आपल्यासमोर एकाच वेळी 4 गोष्टी आल्या तर कुणाशी संघर्ष करायचा आणि कुणाशी जमवून घ्यायचं हे ज्याला कळलं तो आयुष्यात आनंदी जगू शकतो. त्यानंतर काय होतं तर बघा, स्वतःच्या घरात एखादा आजारपण सततपणे आहे आणि त्या आजारपण कमी होत नाही आणि काय करायचं, त्या आजारावर दुसरा पर्यायी नाही असं असेल तर सततपणे त्या चिंतेत माणसं आज राहिली तर त्यांचं BP शुगर ह्या गोष्टी त्यांना त्रास देतात. आणि चिंता हा सगळ्यात मोठा रोग आहे की ज्या रोगाचं कुठंही आज आपल्याला कुठल्याही यंत्रामध्ये किंवा कुठल्याही शुगर BP लॅबोरेटरीमध्ये तपासणी करून ती चिंता किती टक्के आहे ती मोजता येत नाही. ती आतून पोखरते आहे माणसाला. हा सगळा भाग बघितला. व्यक्तीचे आत्मबल दुर्बल आणि सतत निराशा. आत्मबल काय राहिलं नाही जगण्यात, काय आता कशाचं काय, आता लाकडं पुढं आमची गेल्यात असा म्हणणारा एक मोठा वर्ग दिसतो. तुझी लाकडं पुढे गेली तू इथं का बसला असतं, जा की लाकडावर जाऊन बस असं म्हणलं की राग येतो त्याला. दुर्बलता हा सगळ्यात मोठा दोष. म्हणजे काय झालेलं आहे आपल्या आता ह्या कलियुगामध्ये शापच आहे कलियुगाचा. तुम्हाला कलियुगात जो कली नावाचा सर्प आहे तो तुम्हाला त्रास देईल आणि हा तो सर्प, या सर्पाच्या भीतीनं आपण त्रासदायक आहोत. हाच आपल्याला त्रास देतो आहे. म्हणून साधे एखादी शर्टमध्ये मुंगी शिरली तरी आपल्याला बेचैन व्हायला होतं. ती काय मुंगी चावून कोण मेलंय का आजपर्यंत, नाही. तशीच अवस्था आपली जगण्याची झालेली आहे. मग सर्प बघितल्यावर आपली अवस्था काय होईल हे निश्चितपणे खरं आहे. त्यानंतर वारंवार आर्थिक नुकसान होणे, उधार दिलेला पैसा बुडणे हा खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे. वारंवार आर्थिक नुकसान होते, उधार दिलेला पैसा बुडतोय, अनेक प्रकारचे व्यवसाय करूनही स्थिरता प्राप्त होत नाही. हे बघितलं करून ते बघितलं करून ते बघितलं करून कशातच यश नाही असा एक मोठा वर्ग आहे. काम होते पण खूप उशीर झालेला असतो. काम होते, मुलीचं लग्न झालं पण 41व्या वर्षी झालं, मुलाचं लग्न झालं पण 47व्या वर्षी जाऊन आलो, आता काय करावं, आता उपयोग होईल का नाही या चिंतेत आता मारणार तो आम्हाला राहायला. म्हणजे एखादी गोष्ट होते पण खूप उशिरा होते आणि उशिरा झालेली गोष्ट आहे ती सुद्धा माणसाला त्रासदायक ठरते. मग रोगांचे स्वरूप गुंतागुंतीचे झालेले आहेत. अनेक प्रयत्न करून, अनेक स्पेशालिस्ट बघून, अनेक चांगले औषधं घेऊन सुद्धा त्या माणसाला त्याच्यावर मात करता येत नाही. आजची खंत आहे सगळ्यात मोठी. मग यासाठी मनातला सगळ्यात रोग जायला पाहिजे. मनोविकृती हा सगळ्यात मोठा दोष आहे. शरीर विकृतीची विकृती हा नंतरचा भाग आहे. एखाद्या शरीरातला भाग काढून टाकता येतो, मनातला भाग काढून टाकता येत नाही. पाय शुगरनं गँग्रीन झालं तर काढून टाकता येतो. मनातली भीती नावाचा प्रकार आजपर्यंत कधी कोणाला काढता आलेला नाही, पुढच्या 100 वर्षात काढता येणार नाही. ही वस्तुस्थिती खरी आहे. त्यामुळे हा जो भीती, फोबिया याच्यावरून तयार झालेला हा कालसर्पयोग आहे. म्हणून त्याच्यावर मात करायसाठी शिकलो पाहिजे आणि मग आपण मी काय करतो हाही भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. काही लोकांच्या घरामध्ये अघटित घटनासारख्या घडतात. काही लोकांच्या घरामध्ये तरुण हाताशी आलेला मुलगा जातो, मुलगी जाते. मुलीचं लग्न ठरलेलं, पत्रिका वाटलेल्या असताना मुलगी दुसऱ्या दिवशी पळून जाते. काय प्रकार झाला, नाचिक्की सगळी. लग्न ठरलं, पत्रिका वाटल्या, सगळं झालं आणि अचानक उद्या लग्न म्हटलं तर आज लग्न कॅन्सल झालं म्हणून बातमी येते. का? ह्याची कारणं काय? आपण बळी काय सगळ्याचे? आपलं तर नशीब नव्हे. मग आता काय करायचं ह्या सगळ्याचं? हा सगळा प्रकार बघितला तर हा कालसर्पाशी निगडीत आहे. मग काही लोकांची अचानक नोकरी जाणे, पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणे,
अचानक एखादा अपघात होणे, आपला काही संबंध नसताना आपण कोपऱ्याला उभे असताना सुद्धा एखादी गाडी धडकणे, एखाद्या व्यक्तीला सर्प चावणे किंवा एखाद्या व्यक्तीने स्वतःहून आत्महत्या करणे, हा सगळा प्रकार बघता होत्याचं नव्हतं एका क्षणात होतं आयुष्यामध्ये, हे आपण अनेक वेळा अनुभवलेलं आहे. मग तो राजा असो किंवा रंक असो, कोणीही असो, क्षणात स्वतःचं नव्हतं येतं. त्यामुळं काळ जो आहे त्याच्यापुढं आपण नम्र असलं पाहिजे. मग काळापुढं आपण नम्र नाही, काळाला आपण शड्डू ठोकतो आणि तो काळ सर्परूपानं आपल्या पुढे येतो. हाच तो काल सर्पयोग. मग काळाच्या पुढं मग काळ म्हणजे कोण हा प्रश्न आला. आता पुन्हा काळ म्हणजे कोण, तर हे काळ म्हणजे पंचमहाभूत जे आहेत तेच काळ म्हणून आपल्या पुढं कधी अग्नी म्हणून उभे राहतात, कधी पाणी म्हणून उभे राहतात, कधी वारा म्हणून उभे राहतात, कधी आकाश म्हणून उभे राहतात. लक्षात घ्या, हीच सगळी पाच आहेत. ह्या पाच ह्याच्या पुढं आपण नम्र असलं पाहिजे, पण आपण नम्र राहत नाही. त्यामुळं मग हा कालसर्पयोग होतो. ह्या कालसर्पाचे 12 प्रकार दिलेत त्यांनी. 12 प्रकार म्हणजे काय, तर हा राहू कुठे आहे याच्यावरून त्याचे 12 प्रकार पडतात. पहिल्या स्थानात असला तर त्याला अनंत स्वरूपाचा कालसर्पयोग. ही कालसर्पाची नावं म्हणजे सुद्धा महाभारतात दिलेले सर्पाचे जे 12 प्रकार आहेत त्यांचीच नाव आहेत. पहिल्या स्थानात असेल तर त्याला अनंत स्वरूपाचा कालसर्पयोग, दुसऱ्या स्थानात असेल तर कुलीन कालसर्पयोग, तिसऱ्या स्थानात असेल तर वासुकी कालसर्पयोग, चौथ्या स्थानात असेल तर शंखपाल कालसर्पयोग, पाचव्या स्थानात असेल तर पद्म कालसर्पयोग, सहाव्या स्थानात असेल तर महापद्म, सातव्या स्थानात असेल तर तक्षक, आठव्या स्थानात असेल तर कर्कोटक, 9व्या स्थानात असेल तर शंखचूड, त्यानंतर 10व्या स्थानात आला तर घातक कालसर्पयोग, 11व्या स्थानात आला तर विषधर्भ कालसर्पयोग विषधर, आणि 12व्या स्थानात तर शेषनाग कालसर्पयोग. हा प्रत्येक कालसर्पयोगाची फलित, प्रत्येक कालसर्पयोग कसा बघायचा, प्रत्येक राशीचा कालसर्पयोग तुम्हाला किती प्रमाणामध्ये तो त्रासदायक ठरणार आहे. आता उदाहरणार्थ बघा, मेष राशीचा माणूस आहे, मेष राशीचा स्वामी मंगळ. आता ह्या पत्रिकेमध्ये समजा इथं कुठेतरी राहू आहे असं माना, या पत्रिकेमध्ये इथं राहू आहे आणि इथं यामध्ये तो मंगळ कुठं आहे त्याच्यावरून तिथली त्याला उत्तम फळं मिळणार आहेत, पण त्याला ती माहीत नसल्यामुळे तो ते म्हणतो माझ्या नशिबाने मिळाली, आणि जी गेली ती मात्र माझ्या कर्मामुळे गेली. मग ती जी मिळालेली भरपूर आहे ती घे ना. पण आपल्याला नाही असं बघा, 2-3 मुली आहेत मुलगा पाहिजे, 2-3 मुलगे आहेत मुलगी पाहिजे. आता म्हणजे जे आहे त्याकडे लक्ष नाही आहे, जे नाही तिकडे लक्ष आहे माझं. असं जर असेल तर आपल्याला निश्चितपणे याचा त्रास होणार आहे. म्हणून आपण प्रत्येक रास, मेष राशीचा कालसर्पयोग कसा बघायचा, वृषभ राशीचा कालसर्पयोग कसा बघायचा, मिथुन राशीचा कसा, असा 12 राशींचा प्रत्येक राशीचा त्याच्यावर प्रत्येकावर परिणाम काय आणि काय, आणि ह्या कालसर्पयोगाची शांती कुठं करावी. खरं तर बरेच लोक हिथं करा तिथं करा तिथं करा तर फळ मिळेल असं, काही लोकांचे काही दिवसांनी डॉक्टर सुद्धा म्हणतील अमकं ऑपरेशन अमक्या जागीच केलं तर माणूस जगेल, नाही तर नाही. असं असतं का कधी? अमक्याच नदीचं पाणी पिलं तर जगशील असं काय असतं का कधी? नाही असणार. अमक्याच हॉटेलात जेवलं तर पोट भरतं, अमक्याच हॉटेलातला वडा खाल्ला तर छान पोट भरणार, नाश्ता राहणार तर नाही, असं काही नाही. पृथ्वीवर आपण कुठंही जगाच्या पाठीवर कुठलंही कर्म कुठंही शांततेनं, मनानं, चांगल्या मनानं, आनंदानं, इच्छेनं केलं तर त्याचं फळ तेवढंच असलं पाहिजे. त्यामुळं कुणी कुठं शास्त्रात धर्मात काय सांगितलंय ह्याला काडीची किंमत द्यायची नाही. मी माझ्या घरामध्ये छान कर्म करू शकतो आणि त्याची मला सुंदर फळं मिळतात, एवढ्यावर श्रद्धा ठेवाल तर तुम्ही आयुष्यात ह्याची चांगली उत्तम फळं मिळणार. बघूया प्रत्येक राशीचा कालसर्पयोग कसा, ह्या प्रत्येकाचं एक एक आपल्याला सेशन मिळणार आहे आणि या प्रत्येक सेशनसाठी आपण प्रत्येक वेळी भेटत राहणार आहोत. पुढच्या वेळी भेटूया आपण मेष रास कालसर्पयोग म्हणजे काय आणि कसा बघायचा. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, बघत राहा आणि समजून घ्या आणि तुमचं आयुष्य सुंदर करा. जोपर्यंत तुम्ही परीक्षितासारखं सुंदर जगायला सुरुवात करत नाही तर तोपर्यंत तुमच्या आयुष्यात सर्प रूपानं काळ हा तुम्हाला छळणारच. छळणार नको असेल आणि उत्तम जगायचं असेल तर एकदा ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्या आणि तुमच्या आयुष्यात आनंद मिळवत राहा. बघूया पुढच्या कालसर्पयोग प्रकारामध्ये मेष राशीचा कालसर्पयोग म्हणजे काय बघायला विसरू नका.